नमस्कार मंडळी, नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज हा नवीन व्हिडिओ बॅक टू बॅक मागच्या व्हिडिओला लागूनच करते की बेलाच्या पानाबद्दल आणि बेलाच्या झाडाबद्दल काय आख्यायिका आहेत. खरं तर या आख्यायिका आहेत की ज्या ऐकण्यात आलेल्या आहेत, फक्त त्या आपल्याला माहीत असाव्यात या दृष्टीनं सांगण्याचा प्रयत्न करते. तर याच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो काही कारणानिमित्त आपण बेलाचं जे त्रिदोष नाशक असं हे बेलाचं झाड आहे त्या झाडाचं आपल्याकडून संवर्धन व्हावं, आपल्याकडून त्याची निगा राखली जावी, आपल्याकडून बेलाचं झाड लावलं जावं, त्याचं रक्षण व्हावं आणि नकळत का होईना आपल्या हाताला बेलाच्या पानांचा स्पर्श व्हावा. त्यानिमित्त बेलाच्या झाडाचं आणि बेलाचे सगळेच गुणधर्म, त्याचे सगळेच गुण आपल्याला घेता यावेत यासाठी कदाचित आपल्या पूर्वजांनी आपल्या मनावरती या धार्मिक परंपरा, या रूढी आपल्या मनावरती बिंबवलेल्या असू शकतात. नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवरती पॅरेंटिंग, सोशल, मोटिवेशनल, स्टोरी टेलिंग, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी आणि घरातील प्रत्येक व्यक्तीशी निगडीत असे व्हिडिओ असतात. तर आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अर्थात नक्कीच करा. चला तर मग आजच्या व्हिडिओच्या विषयाकडे वळूया. बेलाच्या झाडाबद्दलच्या आख्यायिका. बेलाच्या झाडाच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या देवतेचा निवास असतो? तर आता माझ्या हातात असलेला हा फ्लॉवर पॉट आहे ना, हा फ्लॉवर पॉट म्हणजे बेलाचा झाड आहे असं आपण समजूया बरं का. म्हणजे मला तुम्हाला ही संकल्पना समजावून सांगायला थोडंसं अधिक सोपं जाईल म्हणून. या बेलाच्या झाडाची उत्पत्ती कशी झाली तर स्कंद पुराणानुसार, स्कंद पुराणामध्ये उल्लेख केलेल्यानुसार पार्वतीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवरती पडले आणि त्यातून मग या बेलाच्या झाडाची निर्मिती झाली अशी आख्यायिका आहे. आता हे जे बेलाचं झाड आहे ना, तर या बेलाच्या झाडाच्या मुळाशी गिरिजा देवीचा निवास आहे अशी मान्यता आहे. बेलाच्या झाडाचं हे जे खोड आहे या खोडामध्ये महेश्वरांचा निवास आहे अशी मान्यता आपल्या समाजामध्ये आहे. बेलाच्या ह्या ज्या फांद्या आहेत ना, या फांद्यामध्ये देवी दक्षयायिनीचा निवास आहे अशी समाजामध्ये मान्यता आहे. बेलाच्या झाडाची ही जी पानं आहेत ना, तर या बेलाच्या झाडाच्या पानांमध्ये दस्तूर खुद्द पार्वती मातेचा निवास आहे अशा आपल्या समाजामध्ये मान्यता आहे. बेलाच्या झाडाची जी फुलं असतात, बेलाच्या झाडाची जी फुलं असतात त्या फुलांमध्ये गौरी मातेचा निवास आहे असा समज आहे. आणि बेलाच्या झाडाच्या फळांमध्ये माता कात्यायनीचा निवास आहे असाही आपल्या समाजामध्ये समज प्रचलित आहे. आणि संपूर्ण वृक्षामध्ये देवी महालक्ष्मीचा सुद्धा निवास आहे अशी सुद्धा मान्यता आपल्या समाजामध्ये आहे. आणि शंकरांची पूजा करत असताना बेलाचं पान वाहिल्यामुळं शिव पार्वती दोन्हींचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो असाही समज आपल्या समाजामध्ये अतिशय मनापासून रूढ असल्यामुळं शिवाची उपासना करणारे शिवोपासक अर्थात शैव पंथाचे जे लोक आहेत किंवा शिवाची उपासना करणाऱ्या प्रत्येकाला बेलाचं पान हे अतिशय प्रिय आहे. काही जाणकारांच्या मते जेव्हा आपण बेलाचं पान काढतो ना, तेव्हा बेलाचं पान काढताना भगवान शिवांचं स्मरण करून मग ते पान काढावं. तसंच चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या आणि संक्रांत या दिवशी बेलाचं पान तोडू नये अशी सुद्धा मान्यता आहे. भगवान शिवांना अर्पण करताना नेहमी 3 पानं असलेलंच बेलाचं पान अर्पण करावं. आता भगवान शिवांना जेव्हा आपण बेलाचं पान अर्पण करत असतो ना, तेव्हा ते अर्पण करत असताना एक मंत्र सांगितलेला आहे, शास्त्रशुद्ध मंत्र जो आहे, जो श्लोक आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तो श्लोक म्हणत आपण सुद्धा महाशिवरात्री निमित्त किंवा शिवरात्रीला बेलाचं पान जरूर वाहावं. श्लोक म्हणण्यामुळं आपली वाचा सुधारते, श्लोक म्हणण्यामुळं आपले उच्चार सुधारतात आणि श्लोक म्हणण्यामुळं आपल्या मनाला समाधान सुद्धा मिळतं. त्यामुळं बेलाचं पान वाहताना कोणता श्लोक म्हणायचा तो मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्रिदल त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रिधायितम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. बिल्वपत्रम शिवार्पणम अर्थात 3 गुण, 3 डोळे, त्रिशूलधारक, 3 जन्मांचे पाप नष्ट करणारे भगवान शिव, तुम्हाला 3 पानांचे हे बिल्वपत्र मी अर्पण करतो. श्लोकांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो. प्रत्येक अक्षरामध्ये एक आर्त अशी हाक असते जी परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते. आणि हो, आपल्याला जर श्लोक येत नसतील तर आपण मनापासून जी आराधना करतो, मनापासून जे परमेश्वरासाठी शब्द व्यक्त करतो, आपल्या भावनांची भाषा
परमेश्वराला कळते. त्यासाठी आवश्यक नाही की तुम्ही श्लोकच म्हटला पाहिजे. तर मंडळी, महाशिवरात्रीची आख्यायिका सांगणारा आणि महाशिवरात्रीला किंवा शिवरात्रीला नेहमीच बेलाचं पान वाहताना काय मंत्र म्हणायचा, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.